नागपूरमध्ये वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला लकडगंज पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले असून त्याच्याकडून चोरीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील मालधक्का रोड परिसरातील आहे। फिर्यादी रॉयल रेसिडेन्सी येथील एबीएस ट्रेडिंग कार्यालयात काम करतात। त्यांनी आपल्या बजाज सिटी 100 मोटरसायकलवर कार्यालयाबाहेर लॉक करून पार्क केली होती। काही वेळाने परत येऊन पाहणी केली असता त्यांची दुचाकी जागेवरून गायब असल्याचे आढळलेत। आजूबाजूला शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजहर शेख आणि तपास पथकाने परिसरात गस्त वाढवली आहे। याच दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली आहे की मालधक्का परिसरात एक संशयित इसम चोरीच्या दुचाकीसह फिरत आहे। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले। या चौकशीत आरोपीची ओळख सुनील सेवकराव राहंगडाले अशी पटली आहे। या सखोल तपासात आरोपींकडनं लकडगंज परिसरातील चोरीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 75,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपीकडनं आणखी चौकशी सुरू आहे। सदर ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन तिथे असलेले सीसीटीव्ही, आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासलेले डीबी टीम, संपूर्ण डीबी टीम त्या घटनेच्या मागे कामाला लावली। त्यामधून काही संशयित इसमाची आम्हाला माहिती प्राप्त झाली। माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या संशयित इसमाचा शोध घेत असताना तो संशयित इसम आम्हाला पुन्हा रात्रीच्या वेळेला मालधक्का परिसरात पुन्हा आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जी चोरीस गेलेली गुन्हा दाखल असलेली चोरीस गेलेली मुद्देमाल देखील आम्ही ताब्यात घेतलेला लगेच मिळाला। त्याला आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अजून 2 गुन्ह्यातले मोटरसायकल, एक सुझुकी एक्सेस स्कूटर आणि एक होंडा ॲक्टिवा स्कूटर अशा 2 गाड्या देखील त्याने चोरून नेलेल्या आम्हाला काढून दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे एकूण 3 मोटरसायकल 75,000 रुपये किमतीच्या साधारण 3 मोटरसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत। आरोपी आहे सुनील सेवकराम राहंगडाले, जो राहणारा तसा गोंदियाचा आहे, पण तो सध्या इकडे भांडेवाडी या ठिकाणी राहत असतो। त्याचा अजूनही काही त्याच्याकडे आहे का याची तपासणी चालू आहे। लकडगंज पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली आहे। नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कता आणि तत्परतेचे उदाहरण दाखवून दिले आहे।